होळी, धुलिवंदन, ईद, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, लोकसभा निवडणूक या अनुषंगाने रोहा पोलीस ठाणे येथे शांतता समितीची सभा रोहा पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती। होळी आणि धुलिवंदनाच्या दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसेच रंगाचा बेरंग होऊ नये यासाठी रोहा पोलिसांनी आवश्यक सर्व खबरदारी घेतली आहे। होळी सणाच्या पार्श्वभूमीवर रोहा पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत। पाण्याने भरलेले फुगे मारणाऱ्यांवरही पोलीस लक्ष ठेवून असणार आहेत। येत्या रविवारी होळीचा सण असून दुसऱ्या दिवशी धुलिवंदन आहे। दरवर्षी मोठ्या उत्साहात हे सण साजरे केले जातात। हे सण साजरे होत असताना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी रोहा पोलिसांनी रोहा हद्दीत फौजफाटा तयार ठेवला आहे। संपूर्ण पोलिसांचा सर्वत्र कडक बंदोबस्त असणार आहे। तसेच आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेऊन आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे। परिसरात जागोजागी नाकाबंदी करून संशयित व्यक्ती, वस्तू, वाहनांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे। होळी, धुलिवंदन, ईद, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, लोकसभा निवडणूक या अनुषंगाने रोहा पोलीस ठाणे हद्दीतील क्षेत्रात लोकप्रतिनिधी, समाजसेवक, शांतता समितीचे सदस्य, मोहल्ला कमिटी व पत्रकार यांनी कुठल्याही प्रकारचा वाद होऊ नये, कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत। तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी। समाज माध्यमातून कोणताही वाद उद्भवू नये यासाठी नागरिकांसह तरुणांनी जबाबदारीपूर्वक समाज माध्यमांवर व्यक्त व्हावे असे सांगत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्वांनी योग्य ते सहकार्य करावे। रोहा पर्यटन क्षेत्र असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक सुट्टीत येत असतात। वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने प्रत्येकाने वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे असे आवाहन रोहा पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांनी केले। या शांतता समितीच्या बैठकीस माजी नगराध्यक्ष लालताप्रसाद कुशवाह, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र गुजर, समीर सकपाळ, सकल मराठा समाज अध्यक्ष अप्पा देशमुख, मनसे जिल्हा सचिव अमोल पेनकर, कोळी समाज जिल्हा संपर्क प्रमुख सूर्यकांत वाघमारे, वंचित बहुजन समाज पार्टी अध्यक्ष देविदास जाधव, रियाज शेट्टे, समीर देवरे, जालिंदर शेवाळे यासह शांतता समितीचे सदस्य, मोहल्ला कमिटी सदस्य, समाजसेवक, पत्रकार, पोलीस पाटील व लोकप्रतिनिधी उपस्थित होते। सर्व रोहावासीय व आजूबाजूच्या गावामध्ये राहणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून विशेष आव्हान आहे की पुढील आगामी काळामध्ये जे आहे आपल्या इथं मोठ्या प्रमाणावर होळी असेल, रंगपंचमी असेल, शिवजयंती असेल, त्यानंतर आपली आंबेडकर जयंती येते। या काळामध्ये जे आहेत मुंबईवरून येणारी जी आपली चाकरमाने आहेत त्यांची संख्या बरेच असणार आहे आणि आपल्या शहरामध्ये जे आहे बऱ्यापैकी वर्दळ असणार आहे, मार्केटमध्ये वर्दळ असणार आहे। त्या ठिकाणी कशा प्रकारे शांतता राहील यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे आहेत। कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आपल्याला सर्वांनाच मिळून यामध्ये हे करायचं आहे। तसेच याच्यामध्ये आचारसंहिताही चालू आहे। आचारसंहितेच्या जे नियमावली आहे किंवा आचारसंहितेचे जे कायदा सुव्यवस्था राखण्या संदर्भातले नियम आहेत, या आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहेत। आचारसंहितेचा जर भंग झाला तर आपल्यावरती कारवाई होऊ शकते। या संदर्भामध्ये सर्वांनी नोंद घेण्याची गरज आहे। तसेच आपली जी सण आहेत या सणांना साजरे करताना किंवा पार पाडत असताना कुठलेही गालबोट लागू नये याची काळजी आपल्या सर्वांनी घेणं खूप गरजेचं आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।